आणि असा प्रश्न तुमच्यापैकी बऱ्याच लोकांच्या मनात सुद्धा येत असेल. अर्थातच मी जेव्हापासून या विषयाचं प्रॅक्टिस करते तेव्हा मला असेही लोक भेटले की ज्यांचा अध्यात्माशी किंवा व्रतवैकल्य, गुरु यांच्याशी काहीही संबंध नाही आहे. ते आपण ज्याला म्हणतो की विदेशातल्या एका मोठ्या फर्मला कामाला आहेत, पण ते ज्योतिषचा अभ्यास करतायत किंवा ज्याला आपण म्हणू की ते कुठल्यातरी एखाद्या वैज्ञानिक क्षेत्रामध्ये अव्वल नंबरला आहेत आणि तरीही ते ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करतात. अध्यात्माची कुठेही त्यांना लहर असलेली किंवा या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत. हा जो फरक आहे, म्हणजे एक व्यक्ती आहे ती आध्यात्मिक आहे आणि तिने अध्यात्मासोबत किंवा दत्त महाराजांवरची श्रद्धा, एखाद्या देवतेच्या सोबत त्याने ॲस्ट्रॉलॉजी स्वीकारलेलं आहे. दुसरी व्यक्ती आहे ती प्रॅक्टिकल आहे, ती विज्ञानवादी आहे आणि तिने ज्योतिष स्वीकारलेलं आहे. या दोघांच्या